जिल्ह्याला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली असून आज या व्हॅनचे लोकार्पण गृह राज्यमंत्री भोयर यांच्या हस्ते करण्यात आले। या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनने गोंदिया जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या तपासात वेग, अचूकता आणि वैज्ञानिक आधार मिळविण्यासाठी पोलीस दलाला या आधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन प्राप्त झाली आहे। ही व्हॅन राज्य शासनाच्या धोरणानुसार महासंचालक यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 नुसार 7 वर्षांहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला असून या अनुषंगाने ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे। या व्हॅन मध्ये डिजिटल फॉरेन्सिक, DNA सॅम्पलिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच क्राईम सीन मॅपिंग यासारख्या अत्याधुनिक सुविधा असतील। यामुळे क्राईम सीनवरचे पुरावे गोळा करून त्वरित प्राथमिक विश्लेषण करता येणार असून तपास अधिक गतिमान होईल। यावेळी त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला। जिल्ह्यातील पोलीस विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या सायबर बोर्ड, सिटीजन फीडबॅक संबंधी माहिती जाणून घेतली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यासाठी प्रस्तावित असणारे पोलीस स्थानके तसेच निवासस्थान येत्या काळात उभारण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।